नमस्कार, मी भूषण शिंदे आणि आजचा दिवस हा ऐतिहासिक दिवस आहे। याचं कारण म्हणजे साधारण गेले 25 वर्षांचं ठाकरेंचं वर्चस्व हे बाजूला सरत भाजपने मुंबई महानगरपालिकेवर आपली सत्ता मिळवलेली आहे आणि एकंदर भाजपला गवगवीत यश मुंबई महानगरपालिकांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या मी भाजपच्या प्रदेश कार्यालयामध्ये आपण आहोत आणि एकंदर इथे अगदी थोड्याच वेळामध्ये जल्लोष जो आहे तो साजरा केला जाणार आहे। अनेक कार्यकर्ते इथं त्यांचे पदाधिकारी इथं आपल्याला जमायला सुरुवात झालेली पाहायला मिळत आहे आणि अगदीच थोड्याच वेळात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम देखील इथं पोहोचणार आहेत आणि एकंदर स्वतः देवेंद्र फडणवीस हे नेमकं कोणतं भाष्य करतात किंवा कोणती टीका टिप्पणी करतात आपल्या विरोधकांना हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे सध्या तरी इथे आपल्याला काहीसा जल्लोष पाहायला मिळत आहे। आपल्या दूरवर फटाके देखील फोडताना पाहायला मिळत आहेत। इथं मोठी आतिषबाजी देखील केली जात आहे। फटाक्यांच्या माळा इथं लावलेल्या आहेत आणि एकंदर इथं उत्साहाचं जल्लोषाचं वातावरण आहे। याचं कारण म्हणजे अर्थातच 25 वर्षांचा जो इतिहास होता, जी परंपरा होती ती कुठेतरी बाजूला सारलेली आहे आणि एकंदर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का देत त्यांचं वर्चस्व हे बाजूला सारत मुंबई महानगरपालिकेवर आता भाजपने आपला झेंडा फडकवलेला आहे। अर्थात भाजपला साधारण 100च्या आसपास जागा सध्या मिळालेल्या आहेत आणि एकंदर शिंदेची शिवसेना जर पकडली तर कुठेतरी 130 पर्यंतचा संपूर्ण आकडा पोहोचतो आहे। त्यामुळे त्यांचे महापौर बसणार हे आता निश्चित झालेलं आहे। एकंदर मागील जर अनेक महिन्याभराचा जर काळ पाहिला तर कुठेतरी या संपूर्ण प्रचारामध्ये प्रचार सभेतून आपला काहीसा अंदाज आला होता। एकंदर देवेंद्र फडणवीस यांनी ज्या प्रकारे काही वक्तव्य केली होती त्याचा देखील आपला इथं आता आज त्याचा अंदाज लावताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याचा अंदाज आपल्याला कळत आहे। एकंदर फडणवीस असं म्हणाले होते की या संपूर्ण निवडणुकीच्या प्रचाराचा कुठेतरी राज ठाकरे यांना फटका बसला, त्यामुळे ते सुद्धा आपल्याला इथं होताना पाहायला मिळत आहे। राज ठाकरे यांना मुंबईमध्ये काही अत्यंत कमी अशा प्रकारे जागा त्यांना मिळालेल्या आहेत आणि एकंदर स्वतः उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सुद्धा आपल्याला 72 ते 75 इतक्या जागा मिळायला पाहायला मिळत आहे। त्यामुळे कुठेतरी या संपूर्ण गोष्टीचा फटका जो आहे तो ठाकरेंवर पडला आणि जास्त फटका हा राज ठाकरे यांना पडलेला आहे आणि एकंदर संपूर्ण गोष्टीमध्ये आज सुद्धा देवेंद्र फडणवीस इथे आल्यानंतर नेमकं कोणतं भाष्य करतात किंवा त्यांच्या संपूर्ण वक्तव्याचा काही उल्लेख करतात हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। आणि सध्या या संपूर्ण प्रचारामध्ये जर कुठेतरी एक मुद्दा पाहिला तर कुठेतरी हिंदू महापौर करणार अशा प्रकारे देखील काहीसा एक अजेंडा जो होता भाजपने केलेला पाहायला मिळाला आणि एकंदर हिंदू महापौर केल्यानंतर अनेक त्यांच्यावर टिप्पणी केल्या गेल्या। मराठी महापौर होणार, हिंदू महापौर होणार, त्यानंतर मुस्लिम महापौर होऊ देणार नाही किंवा अशा प्रकारचे अनेक वक्तव्य आपल्याला अनेक राजकीय पक्षांकडून होताना पाहायला मिळाली। त्यामुळे कुठेतरी या संपूर्ण गोष्टीचा कुठेतरी सार जो आहे तो आता आज स्पष्ट होताना पाहायला मिळत आहे आणि एकंदर या संपूर्ण गोष्टीमध्ये निवडणुकीचा जो सार आहे तो हाच आहे की सध्या महायुतीला मुंबई महानगरपालिकेमध्ये प्रचंड यश मिळालेलं पाहायला मिळत आहे। एकंदर मोठा ऐतिहासिक विजय हा सध्या मानला जात आहे। भाजपला आणि शिंदे शिवसेनेला मिळून एकंदर त्यांना 130 पर्यंत जागा त्यांना मिळालेल्या आहे। त्यामुळे त्यांचा महापौर बसणार हे आता निश्चित झालेलं आहे। अर्थात भाजप हा क्रमांक 1चा पक्ष ठरलेला आहे संपूर्ण मुंबईमध्ये, त्यामुळे भाजपचा महापौर बसेल हे सुद्धा आता जवळपास निश्चित आहे। त्यामुळे येत्या 1 ते 2 दिवसामध्ये संपूर्ण गोष्टी आता स्पष्ट होतील। एकंदर आता अगदी थोडंसं इथं देखील आपल्याला जल्लोष जो आहे तो होताना पाहायला मिळणार आहे। सध्या इथं पोलीस बंदोबस्त देखील तैनात केलेला आहे। अनेक पोलीस इथं बांधव इथं जमलेले आहेत आणि कार्यकर्त्यांची देखील गर्दी आपल्याला वाढताना पाहायला मिळत आहे। साधारण अर्ध्या ते पाऊण तासामध्ये स्वतः राज्याचे मुख्यमंत्री आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम हे देखील इथं पोहोचणार आहेत आणि या संपूर्ण गोष्टीमध्ये कुठेतरी या दोन्ही नेत्यांकडनं ज्या प्रकारे भाषणं केली, ज्या प्रकारे प्रचार केला, त्यामध्ये संपूर्ण जी प्रखर टीका होती ती आपल्याला होताना पाहायला मिळाली। स्वतः माजी मुख्यमंत्री आणि ठाकरेंचे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर देखील टीका झाली आणि एकंदर या संपूर्ण टीकेचा कुठेतरी सार हा आज म्हणजे पाहायला मिळाला आणि कुठेतरी महायुतीला मोठं यश मिळालेलं आहे। आपण काही जणांशी बातचीत करण्याचा प्रयत्न करू, त्यांचं काय म्हणणं जाणून घेऊया, त्यांचं मत काय जाणून घेऊया। दादा, काय सांगाल, एकंदर मोठं यश मिळालेलं आहे भाजपला मुंबईमध्ये, काय सांगाल, तुमचं मत काय सांगाल? सॉरी बरं तर अशा प्रकारे अनेक कार्यकर्ते जमा होत आहेत, अनेक कार्यकर्ते येत आहेत आणि एकंदर आपला जल्लोष जो आहे तो आपला उत्साह जो तो दाखवत आहेत। प्रत्येक जण हा सध्या उत्साहामध्ये आनंदामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। अगदी थोड्या वेळामध्ये इथं पेढे वाटले जाणार आहेत, मिठाई वाटली जाणार आहे। अगदी थोड्या वेळापूर्वी इथं आपल्याला फटाके फोडताना पाहायला मिळाले, तेही अजून फोडले जाणार आहेत। एकंदर ढोल ताशाची पथकं इथं आलेली आहेत, एकंदर बँड बाजा इथं वाजत आहे। स्वतः राज्याचे मुख्यमंत्री इथं येणार आहेत, इथं पोहोचणार आहेत, त्यांचं भाषण देखील होणार आहे। इथं आपल्याला एक भला मोठा मंच साकारायला पाहायला मिळत आहे आणि अगदी हा मंच आज सकाळी इथं बनवण्यात आला होता। आज सकाळी हा मंच इकडे तयार केला, त्यामुळे कुठेतरी भाजपला या संपूर्ण निकालाचा कॉन्फिडन्स जो होता आपल्याला असलेला पाहायला मिळाला। त्यामुळे अगदी आज सकाळपासून या संपूर्ण जल्लोषाची तयारी आपल्याला इथं होताना पाहायला मिळाली। त्यामुळे हा विजय निश्चित होता अशा प्रकारे कॉन्फिडन्स जो होता तो भाजपकडे आपल्याला इथं असलेला पाहायला मिळतोय आणि सध्या इथं गर्दी वाढताना पाहायला मिळते। इथे अनेक कार्यकर्ते, अनेक पदाधिकारी इथं जमायला सुरुवात झालेली आहे। स्वतः त्यांचे प्रवक्ते केशव उपाध्ये देखील इथं आतमध्ये आलेले आहेत। स्वतः राज्याचे मुख्यमंत्री थोड्या वेळ तिकडे पोहोचणार, आपण जाणून घेऊ त्यांचं मत काय नेमकं जाणून घेऊया। अनेक पदाधिकारी आहेत, त्याचा काय सांगाल, मोठं यश मिळालं, मोठा विजय मिळाला, काय सांगाल, तुमच्या मनात काय नेमक्या भावना आहेत? हिंदी में बोलूं? हाँ, बोलिए ना। हमारे लिए बहुत ऐतिहासिक विजय और मुंबई जैसी आर्थिक नगरी में आज़ाद भारत के बाद
पहली बार हमारे लिए महापौर बनने जा रहा है, जो हमारे भाजपा के लिए बहुत बड़ी बात है। और हम एक से एक रिकॉर्ड बनाते जा रहे हैं। जैसे कुछ ही महीने साल पहले उड़ीसा का मुख्यमंत्री बनवाया आज़ाद भारत के बाद, ऐसा मुंबई का महापौर बनने जा रहा है, जो एक छोटे मोटे राज्य के मुख्यमंत्री से ज़्यादा हैसियत रखता है। क्या कहेंगे उद्धव ठाकरे इनकी जो पार्टी है उनकी शिवसेना जो है उनको बड़ा झटका दिया है। 25 साल का उनका अस्तित्व, उनका वर्चस्व यहाँ पे कुछ पीछे गया है। क्या कहेंगे उसके बारे में? देखो, उनकी राजनीति उनके पास है, लेकिन वो जिस तरह से राजनीति करते हैं ना, आज का जो नया जनरेशन है वो विकास चाहता है और राष्ट्रवाद चाहता है और उस पर ही फोकस करता है। इसके लिए उनकी राजनीति उनको रास नहीं आ रही है। जो आंकड़े सामने आए हैं उनके बारे में क्या कहेंगे? 100 के करीब बीजेपी है और शिंदे की शिवसेना मिलकर 130 के आंकड़ों तक पहुंच रही है। वो आंकड़े के बारे में क्या कहेंगे? हम श्योर, हमारा जो बहुमत के साथ हम महापौर बनाएंगे। अच्छा, और हमारा आज़ाद भारत के बारे में बोला ना कि पहली बार मेयर बनने जा रहा है, जो हमारे लिए खुशी है। और आपको एक और खुशी बना देते हैं, 2026 में तमिलनाडु में भी हम उप मुख्यमंत्री बनाएंगे, गारंटी। मुंबई का महापौर हिंदू बनेगा, ऐसे इस तरह से प्रचार किया गया, तो उसके बारे में क्या कहेंगे? हमारे मुख्यमंत्री जी देवेंद्र जी ने साफ साफ कहा है कि जो भी महापौर बनेगा वो हिंदू बनेगा और मराठी बनेगा। अच्छा, बनेगा या बनेगी? अच्छा, हाँ, ओके। तुम्ही काय बोलणार का? तर अशा प्रकारे एकंदर कार्यकर्ते इथे जमा होत आहेत, इथे पदाधिकारी इथे येत आहेत आणि एकंदर या संपूर्ण गोष्टीमध्ये कुठेतरी हिंदू आणि मराठी अशा प्रकारे मुंबईचा महापौर बनणार किंवा जी महिला असेल किंवा पुरुष असेल, आणि पण तो भाजपचाच असेल अशा प्रकारे देखील आता सध्या आपल्याला काहीसा विश्वास जो आहे तो आपल्याला होताना पाहायला मिळत आहे। आणि एकंदर साधारण 1 ते 2 दिवसांमध्ये त्याची संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती पार पडणार आहे। एकंदर या संपूर्ण गोष्टीमध्ये कुठेतरी पुन्हा एकदा आरक्षण निघणार आहे। त्या आरक्षणाची जे मिळतं जुळतं जे असणार तो महापौर इथं बसणार आहे। त्यामुळे महापौर बसणार भाजपचाच, हे आता निश्चित झालेलं आहे, ते आता स्पष्ट झालेलं आहे। त्यामुळे हा मोठा विजय आहे, ऐतिहासिक विजय आहे। पहिल्यांदा मुंबईच्या इतिहासात पहिल्यांदा भाजपचा महापौर बसणार आहे। त्यामुळे हा विजय अत्यंत मोठा आहे, अत्यंत महत्त्वाचा आहे। ठाकरेंचं मागील 25 वर्षांचं वर्चस्व जे आहे ते बाजूला सारत भाजपने हा मोठा विजय मिळवलेला आहे। त्यामुळे भाजपचा हा आनंद सध्या आपल्याला ओसंडून मात्र पाहायला मिळत आहे। संपूर्ण प्रदेश कार्यालयामध्ये सध्या आपल्याला मोठं चैतन्याचं वातावरण पाहायला मिळत आहे आणि अगदी थोड्याच वेळात इथं स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इथं येतील आणि त्यांचं भाषण देखील होईल। त्यामुळे कुठेतरी फडणवीस नेमकं काय भाषण करतात किंवा कोणते मुद्दे मांडतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र सध्या तरी इथं मोठा उत्साह, मोठा जल्लोष पाहायला मिळत आहे। कॅमेरा राजेशसह भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। हे ना मला माहिती